मित्रांनो तुम्हाला सांगतो कोणाला सांगत नाही तुम्हाला सांगतो तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण यूट्यूबला चालू केलेलं आहे, म्हणजे पूर्वीपासूनच चालू होतं आपलं यूट्यूब, पण नंतर थोडासा मध्ये गॅप आला. आता थोडासा कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करत आहे. तर तुमचा सपोर्ट राहू द्या आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आजचं काय प्लॅन आहे हे तुम्हाला मी नक्की एक 5 मिनिटानंतर आवरून झाल्यानंतर सांगेल आजचा प्लॅन. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग बघत राहा आपले. आजपासून रेग्युलर ब्लॉग करण्याचा ट्राय करेल. ॲक्च्युली काय होतं ना, कामामधून आणि काम हे त्याच्यामुळं टाईमच भेटत नाही, त्यामुळं प्रयत्न करेल आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न डेली टाकण्याचा प्रयत्न करेल. सो स्टे ट्यून, बाय. मला सिक्रेट कळालं की मुली का एवढ्या गोऱ्या असतात आणि का त्यांची स्किन एवढी चांगली असते. आणि मुलं म्हणजे काळं म्हणत नाही पण मुली प्रॉपर त्या स्किनची काळजी घेतात. इट्स डिपेंड अपॉन म्हणजे त्यांची स्किन कशी आहे, ऑइली स्किन, ड्राय स्किन. आपण तर काय करतो, काही मुलं घेतात चांगले प्रोडक्ट्स घेतात, पण ते काय होतं, त्यांना ते सूट होत नाही. बिकॉज ऑफ त्यांच्या स्किनवर डिपेंड असतं की कुठला प्रोडक्ट चांगला, कुठला प्रोडक्ट असतो ड्राय स्किनसाठी, कुठला ऑइली असतं, कुणाची ऑइली स्किन असते. आणि आपलं कसं असतं, ग्रूमिंग, दाढी वगैरे असल्यामुळे ना आपण स्किनचं वाट लावतो, त्यामुळे आपण काळे होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, इम्पॉर्टंट म्हणजे मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझर लावायचा आणि इथले जे बारीक स्पोर असतात ना, स्पोर्स म्हणजे एक बारीक छिद्र असतात, त्याच्यामधून सिबेशियस ग्लँड आणि सिबम म्हणजे स्वेट येण्यासाठी बारीक स्पोर असतात, ते मध्ये मिटले जातात. त्यामुळे इथं असं मध्ये पस तयार होतो आणि पिंपल्स, त्याला ॲक्ने असं म्हणतो. त्यामुळे मॉइश्चरायझर इज मस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर कुठेही जात असला, आता मी बाहेर जातोय म्हणून मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तर सगळ्यात मस्ट आहे. कुठेही बाहेर जात असला तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायचीच. तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. मॉइश्चरायझर कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. सनस्क्रीन मे बी रिकमेंडेड व्हायटॅमिन सी रिच असलेलं सनस्क्रीन घ्या. मी यूज करतो, चांगला इफेक्ट आहे, तर तो घ्या. आणि बाकी मग काय तुमचं रेग्युलर तुम्ही काय लावत असाल नसाल हे तर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हां, दुसरी गोष्ट म्हणजे हेअर्स टक्कल पडणे किंवा केस गळणे हे भरपूर जणांचे प्रॉब्लेम्स असतात. डॅन्ड्रफ होणे हे सगळ्या जणांचे प्रॉब्लेम्स असतात. तर हेअर्सची काळजी कशी घ्यायची, हेअर्समध्ये प्रॉपरली वॉश करायचे. हेअर्स वॉश करताना आणि ड्राय करताना घेण्याची काळजी, ह्याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ काढेल. तर हेअर्समध्ये तुमचा कुठला टाईप आहे, बाल्डिंग आहे, कुठलं बाल्डिंगचा टाईप आहे, त्याचप्रमाणे तुमचं डाएट कसं आहे त्यावर पण डिपेंड्स असतं. त्याचप्रमाणे तुमचं त्याची केअर हे पण त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि जर एखाद्याचा स्काल्प असेल, ड्राय स्काल्प असेल किंवा डॅन्ड्रफ असेल, तर त्याच्यासाठी कुठलं ऑइल यूज करायचं यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ काढेल. तर ह्या सगळ्या गोष्टी कसं एकमेकावर डिपेंड असतात की तुमचं म्हणजे पॉझिटिव्ह एजंट हे सगळ्यांचा असतो. कुठला आपण कशामुळे आपल्याला ॲक्ने येतात, कशामुळे आपल्याला ॲक्ने, त्याच्या मागे काहीतरी पॉझिटिव्ह फॅक्टर असतो. तो फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्यावर ट्रीटमेंट चालू करायची. वेगवेगळे प्रोडक्ट्स भेटतात आज शॉपमध्ये. कुठलेही प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्हाला जे सूट होतात, तुमच्या बॉडीला जे सूट होतात किंवा तुम्हाला त्याची गरज आहे असे प्रोडक्टच वापरा. त्यासाठी डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, स्किनचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. आणि डॉक्टरशी संपर्क साधल्याशिवाय कुठलेही असं मेडिकलमध्ये जाऊन कुठलेही तुम्ही हे घेऊ नका. त्यामुळे बॅड इफेक्ट असतात त्याचे पण. कुठल्याही गोष्टीचा जास्त यूज झाला तर त्याचे बॅड इफेक्ट असतात, तर ते यूज करा. आता मी बाहेर जातो आहे तर मी मॉइश्चरायझर लावलेला आहे, सनस्क्रीन लावतो. मी मामाअर्थची वापरतो, व्हायटॅमिन सीची. असं सनस्क्रीनच्या बाबतीत कुठलीही वापरू शकता, पण ते तुमच्या बॉडी टाईपला. तर सनस्क्रीन मस्ट आहे बाहेर जाताना. सनस्क्रीन लावत जावा. हे सगळं मी पण लावत नव्हतो, पण कालांतराने लावायला लागू, कारण इफेक्ट असतो, परफेक्ट इफेक्ट असतो. सनस्क्रीन लावल्यानंतरचा चेहरा आणि लावण्या अगोदरचा चेहरा आणि लावल्यानंतरचा चेहरा बघा, थोडासा इफेक्ट जाणवतो तुम्हाला. तर असं पोरांनो, तुम्ही पण सुधारा, तुम्ही पण योग्य ते प्रोडक्ट निवडा आणि गोरे व्हा, गोरे. हिंग्यात माड्री
येत माटरी हा तर सर्वांना गुड मॉर्निंग. अशा तऱ्हेने आज संडे असल्यामुळे कुठेतरी फिरायचा प्लॅन केला आहे. तर आमचे डॉक्टर क्षितिज कोकरे यांना चला म्हणत जाऊयात कुठेतरी. तर बघूयात, चला मग जाऊयात त्यांच्याकडे. आता आलेलो आहोत आपण ते सरांच्या गाडीकडे. चला तर मग बघूयात आजचा न्यू ब्लॉग. काय म्हणता सर मग, आज कुठं प्लॅन? आजचा प्लॅन आपल्याला फिरायला जायचंय. कुठं जायचं काय अजून माहित नाही आपल्याला. आता आपण गाडी काढणार आहे आणि निघणार आहे. चला तर मग भेटूयात. ब्लॉग बघत राहा, खूप मजा येईल. बाय 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 कर बाय बाय. तर काहीच आपलं आजचं नियोजन आहे रामदारा मंदिर. आता रामदारा मंदिर कुठे आहे आपल्याला माहित नाही, फक्त ते मला वाटतं हडपसरला ना, हडपसरच्या थोडं पुढे लोणी काळभरून आहे. तिथे कुठे रामदेव लोकेशन होतं ते दाखवलं. तर बघूया आज तिथं जाऊन कसं आहे काय नाही, तिथलं प्लेस व्हिजिट करूया आज. म्हणजे फर्स्ट टाइम जातो आपण, कधी गेलो नाही. तू गेलतोस का? नाही, बघितलं असं म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितले. रील्स भरपूर येतात त्याच्या. रील्स असं म्हणतात की ते म्हणजे पाण्यामध्ये मंदिर आहे. होय, बघूया. चला लेट्स सी, बघूया. अजून 2 जण येणार आहेत. एक जण कोथरूडहून येतोय आणि एक जण हडपसरहून येतोय. हडपसरला त्याला डायरेक्टली पिकअप करायला जाईल. बघूया नेक्स्ट आपण व्हिजिट करूया प्लेस कसा आहे काय बघूया. A few moments later. मसाला लावून घ्यायचा. हा लावून ना, त्यात मसाला टाक दादा. हो का, त्याला माहितीच नव्हतं मसाला टाकून द्यायचं ते. मला वाटतं आपण मागच्या जन्मी दुश्मन होतो काय. हो कौट म्हणजे बेल ना, बेल बेल. नाही, दगड आहे. आधी फोटो बघा, मग भेटतो का. एक घेऊन टाका मग आतमध्ये. हाय, मुलाचं माहित नाही, मुली तरी नक्की थांबतील माझ्या ठेल्यावर. हॉटेल कोणतं आपलं? हॉटेल कोणतं आपलं? हा, ठेला पण तिथे मी मोठ्याने आवाज येऊ दे जरा. मी शांत राहतो. पायनॅपल 70 पायनॅपल आपण ना 70 हमारा पाइनएप्पल सबसे मीठा, इधर भी नहीं मिलेगा. येतं ना तुला? काय नाही, बाटली मायला देत असतो. हो ना, येत नाही.
मला पाण्याची खूप भीती वाटते. सिरियसली मला पण खूप भीती वाटत होती, पण मी शिकली तर नाही वाटत तेवढा. समीक्षाला येते, तुला येत नाही? मला नाही येत, मला भीती वाटते पाण्याची. हां मस्त येतं इकडं. डन डन ठीक आहे ना, तो फोटो काढले. हा, इथून भारी येते व्ह्यू. तर आता काय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कुणाला सांगत नाही, तुम्हाला सांगतो. पिकलेलं फळ होतं ते पडलेलं आहे, बाकी काही नाही असं काही. तर मित्रांनो आम्ही रामदरा मंदिरामध्ये आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि आज संडे असल्यामुळे जरा थोडासा क्राऊड आहे. इवन संडेला पण गर्दी आहे. आणि हे मंदिर जे आहे ना एकदम तळ्यामध्ये आहे. तळं म्हणजे असं एकदम साईड व्ह्यू लेक आहे आणि पूर्ण मंदिर हे तळ्यामध्ये आहे. बघू शकता अतिशय खूप छान असं म्हणजे मूर्तीचं डेकोरेशन आहे आणि खूप मस्त आहे. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इकडे हरणं पण आहेत. समीक्षा हरणं, डिअर डिअर हे इकडे हरणं. एकदम एकदम असं काय ते सौंदर्याने भरलेलं ठिकाण म्हणजे रामदरा शिवालय. एकदम मस्त आहे, व्ह्यू भारी आहे. आणि आज संडे असल्यामुळे जरा क्राऊड भरपूर आहे. सो आम्ही आलेलो आहे. गणेश कसं वाटलं तुला, कसं वाटतंय? एकदम एकदम नंबर एक आणि मनपसंत झालं बरं काही आल्यानंतर. माहिती नव्हतं की हां एवढं चांगलं असेल. हां तर अतिशय सुंदर परिसर आहे, मस्त. आणि कचरा कुंडी पण दिलेलं आहे. बरोबर आहे, माणसं आता संडेला येतात ना, आणि ते कोल्हे पण असतात. नियमाचे पालन आणि अवलंबन म्हणजेच निसर्गाचं हस्तांदोलन हँडशेक. तर मित्रांनो इथे एक मस्तपैकी असा जोक झालेला आहे. मी माझ्या फ्रेंडला म्हणलं की इथे ना बदक पाहिजे होते. हे बघा तुम्ही सीन, इथे ना बदक पाहिजे होते. हे बदक असते ना अजून एकदम म्हणजे फिश आहे तिथं, पण इथं जर बदक असते तर खूप असं म्हणजे व्ह्यूज भारी आला असता. तर माझी मैत्रीण म्हणली मी आहे ना इथे एक बदक. तर मित्रांनो यावर मी काय आन्सर दिलं माहिती आहे तुम्हाला? तू बदक नाही आहेस, तू मंद बदक आहेस. त्यावर एवढा मोठा जोक झाला ना की आजचा दिवस पूर्ण हसण्यात जाईल माझा, असं मला तर आत्ता सध्या वाटतंय. संध्याकाळपर्यंत भागलेला आहे, संध्याकाळी नवीन जोकचं आपण उत्पन्न करूया. चला नेक्स्ट चला. तर बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात आणि तुम्ही झाडास तोडता. अरे पण इथे झाड असून पण थोडी सावलीच आहे, जास्त नाही. बरोबर आहे, तोडू नका झाडे. तर हॅलो गाईज, आणि आपण आज रामदऱ्याला गेलेलो आणि येताना खूप लेट झाला. आणि ट्रॅफिक, पुण्याचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. तर ट्रॅफिकमुळे आणि गाडी ड्रायव्हिंगला मी बस करत होतो, त्यामुळं ड्रायव्हिंगमुळे काही व्हिडिओ करू शकलो नाही. तर आजचा हा व्लॉग हा खूप मस्त आहे, कारण रामदरा हे एक असं प्रसिद्ध ठिकाण आहे. पुण्यामधलं तर प्रसिद्ध ठिकाण आहे. हडपसरच्या पुढे जरा गेल्यानंतर रामदरा म्हणून आहे शिवालय. खूप छान मस्त असं एकदम ॲटमॉस्फिअर भारी आहे ना, मस्त एकदम. जर कोणी पुण्यातले कोणी असेल तर एकदा अवश्य भेट द्या त्या प्लेसेसला. म्हणजे तिथे गेल्यानंतर किती शांती सुख मिळतं ना, ते खरंच खूप चांगलं होतं. तर लेट झाला यायला, जस्ट आता येऊन ब्लॉग क्लोज करतो आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका.